दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे यंदा 12वीच्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली। विनायक नागनाथ कुंभार वय 17 राहणार कुंभार गल्ली मंद्रुप असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। विनायक कुंभार सकाळी उठून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला, त्यावेळी घरातील बाथरूममधील खिडकीला टॉवेल बांधून त्याने गळफास घेतला। मुलगा बाथरूममधून बाहेर का येत नाही म्हणून वडिलांनी दरवाजा तोडून उघडला, तेव्हा मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले। तेव्हा लगेच त्यांनी मुलास खाली उतरून मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले। तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले। विनायक हा मंद्रुप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे 12वी वाणिज्य शाखेत होता। सध्या सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षेत 4 पेपर त्यांनी दिले होते। त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे स्पष्ट झालेले नाहीये। या प्रकरणी वडील नागनाथ कुंभार यांनी मंद्रुप पोलिसांत खबर दिली आहे। अधिक तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव हे करत आहेत।